Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a wonderful God we serve. किती सुंदर अद्भुत देवाची आपण सेवा करतोय. It's so wonderful to be in the presence of God देवाच्या सहवासात राहणंच एक सुंदर एक अद्भुत गोष्ट आहे. because कारण you are gripped with peace. शांती मिळते, शांती त्याच्या सहवासात. Amen. आमेन. We'll open our Bibles to Zechariah chapter 2 verse 8. जकर्याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you've got your Bibles, kindly open to Zechariah chapter 2 verse 8. तुमच्याकडे जर बायबल असेल तर चला सगळ्यांनी ते उघडा. काढा जकर्या जुन्या करारातलं दुसरा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. He that touches you touches the apple of my eye, says the Lord. जकर्या 2 8व्या वचनाचा शेवटचा भाग. कारण जो तुम्हाला स्पर्शितो तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्शितो. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, देव म्हणतोय he that touches you, जो कोणी तुला हात लावेल he touches the apple of my eye. तो माझ्या डोळ्याच्या भावलीला हात लावत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Apple of God's eye. देवाच्या डोळ्याची भावली, बुबुळ म्हणजे भावली What is it? म्हणजे काय? You know, the eye is the most sensitive part in your body. तुम्हाला ठाऊक आहे ना, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये डोळा अतिशय संवेदनशील असा अवयव आहे. And God is saying, आणि देव म्हणतोय handle my children carefully. माझ्या लेकरांना काळजीपूर्वक रीतीनं हाताळा. Because कारण if you touch them, त्यांना जर तू स्पर्श केला, you are touching the pupil of my eye. माझ्या लोकांना जर कोणी हात लावला तर ते माझ्या डोळ्याच्या भावलीला हात लावतात. Praise God. एक खबरदार माझ्या लोकांना कोणी हात लावला तर बोली भाषेत. So heaven takes this personally. तर स्वर्ग या गोष्टीला व्यक्तिगत रीतीनं घेतं. You know, the pupil in our eye, तुम्हाला माहिती आहे आपल्या डोळ्यातली ही भावली हा बुबुळच आहे. बुबुळ it is well protected in the socket of your eye. आपल्या डोळ्याच्या साच्यामध्ये ते फार सुरक्षितपणे आहे. And you know, its shape is like an apple. आणि त्याचा आकार सफरचंदासारखा आहे. And it is very vital for your sight. आणि तुम्हाला तुमच्या नजरेला तुम्हाला दिसावं म्हणून हे फार महत्वाचं आहे. It has double protection. त्याला दुप्पट संरक्षण आहे. The eyelids, त्याच्यावरती आपली ही पापणी म्हणतात ती पापणी आहे. and then the eyelashes, पापणी आहे, परत आयलॅश आहेत. then your hands are also protecting it. तुमचे हात सुद्धा डोळ्यांना सुरक्षित ठेवू शकतात. पापणी जी आपण पापणी अशी हे करतो ती सुरक्षित ठेवते. हे जे डोळ्यावरच्या हे आयलॅश ते त्याला सुरक्षित ठेवतात. The feet also protects पावलंही त्याला सुरक्षित ठेवतात. because it runs off. कारण की पावलं जर डोळ्यांना कुठे काही आघात होणार असेल तर पावलं पळतात. म्हणजे पावलंही डोळ्यांना सुरक्षित ठेवतात. The whole body is protecting that small eye. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या छोट्याशा डोळ्याला तुझं संपूर्ण शरीर सुरक्षित ठेवायला मागतं. बिकॉज इट्स व्हेरी डेलिकेट. ते फार नाजूक आहे. And so many protections for that little pupil. त्या छोट्याशा डोळ्यातल्या भावलीसाठी, त्या डोळ्यातल्या बुबुळासाठी किती सारं संरक्षण आहे बघा. Even if the dust goes in, जरी धूळ आपल्या डोळ्यात गेली immediately the eyelids close. तर लगेच आपल्या पापण्या अशा होतात ना, बंद होतात. Your hands move forward. लगेच आपले हात असे जातात ना. Your legs also run to protect that pupil. लगेच आपली पावलं सुद्धा धावतात. आपल्या बुबुळाला कुठे जर काही धोका येत असेल तर पावलंही पळतात की इथून निघा, माझ्या डोळ्यात काहीतरी जात आहे. And God is saying, देव म्हणतो he who touches you जो कोणी तुला स्पर्श करेल touches the pupil of my eye. तो माझ्या डोळ्याच्या भावलीला स्पर्श करत आहे, बुबुळाला स्पर्श करत आहे. It's a powerful metaphor for someone or something which is cherished above all else. आणि इतर सगळ्याही गोष्टींपेक्षा ज्या कशाचं तरी सगळ्यात जास्त जतन केलं जात आहे अशी ही एक सामर्थ्यवान गोष्ट आहे. One tiny dust particle enters एक छोटासा धुळीचा कण जरी आपल्या डोळ्यात गेला and the whole body reacts. तर संपूर्ण शरीर त्याला प्रतिक्रिया करतं. And it reacts like the security team on duty. आणि संपूर्ण शरीर त्याला अशी प्रतिक्रिया करतं की जणू एक संपूर्ण सिक्युरिटी टीम किंवा संरक्षणाचा एक गट
त्या डोळ्याला सुरक्षित ठेवण्यामागे लागला And असेल. so God regards his children as the apple of his तर eye. म्हणायचं तात्पर्य असे बेटा, या गोष्टींवरती मनन करा, या ओळीवरती मनन करा की देव त्याच्या लोकांना, देव तुला आणि मला डोळ्यातल्या बाहुलीसारखं जपतोय. It means म्हणजे a child who is your absolute favorite एखादं बाळ किंवा संतान जे तुझं अगदी अतिशय लाडकं संतान आहे and the center of your affection. आणि तुझ्या सगळ्या लागणुकीचं केंद्रस्थान आहे, की माझी सगळी लागणूक माझ्या या मुलावर आहे. Someone you value so highly असं कोणीतरी की ज्याला तू फार मोठी किंमत दिलेली आहे, that you would protect them at any cost. की त्या लेकराला किंवा त्याला तू काही किंमत मोजून सुरक्षित ठेवणार, असं काहीतरी. Like for us, जसं आपल्याला म्हटलं, for me, मला म्हटलं, Sandra is the apple of my eye. तर सँड्रा माझ्या डोळ्यातली बाहुली, माझ्या डोळ्यातलं बुबुळ आहे सँड्रा. My daughter is the apple of my eye. आमची मुलगी आमच्या डोळ्यातलं बुबुळ आहे. Praise God. हो की नाही? And Bible says बायबल म्हणतं, in Deuteronomy 32 verse 10, अनुवादाचा 32वा अध्याय त्यातलं 10वं वचन, the Lord's people are very precious to him. परमेश्वराची लोक परमेश्वरासाठी फार मौल्यवान आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. And God says, देव म्हणतो, you are the focus of my attention. माझं लक्ष पुरेपूर तुमच्याकडे लागलेलं असतं. Someone who fills my vision. असं कोणीतरी की जो माझ्या डोळ्यांना भरून काढतोय. Someone who makes my heart happy. असं कोणीतरी की जे माझ्या हृदयाला खुशी देत आहे. Praise God. देव म्हणतो, असं सातत्याने माझं लक्ष तुम्हा लोकांकडे लागलेलं असतं 24/7. Like they say, जसं म्हणतात ना, his youngest daughter is the apple of his eye. त्याची धाकटी मुलगी त्याच्या डोळ्यातली बाहुली आहे बाबा, तिला नाही कोणी हात लावायचा. आंखों का तारा. आंखों का तारा हिंदी में They say आंखों का म्हणतात, तारा. ये मेरे आंखों का तारा है, हात मत लगाना. The star of his eye. त्याच्या आंखों का तारा आहे, त्याच्या डोळ्यातली ती चांदणी आहे, तारा आहे. The daughter is the आंखों का तारा for the father. आणि बापासाठी घरची कन्या आंखों का ताराच असते. हो, कुणासाठी? माझं काय, कुठल्याही बापाला विचारा, बाप असंच म्हणेल, माझी मुलगी माझ्या आंखों का तारा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And so when God looks at you, आणि देव जेव्हा तुमच्याकडे पाहतो, he does not roll his eyes. त्या देव काय असे वटारलेले डोळे घेऊन बघत नाही का तुझ्याकडे. He lights them up. तर देव अगदी त्याला चमकावून टाकतो. When he sees you, it is light for him. म्हणजे देव जेव्हा तुझ्याकडे बघतो, देवाचे डोळे असे चमकदार असतात. त्या चमकलेल्या प्रकाशाने देव तुझ्याकडे बघतो, वठारलेल्या डोळ्यांनी नाही दाटोट खाऊन. God says, देव म्हणतो, you are the light of my life. तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस. That's the kind of love he has for you. अशा पद्धतीचं देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Amen. एवढं देव तुझ्या माझ्या प्रेमात आहे आणि आपलं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. You know, तुम्हाला ठाऊक आहे, when you look very closely into the eye, जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळा किंवा डोळ्यात अगदी जवळून जाऊन बघाल, you can see your own reflection. तेव्हा तुमच्या डोळ्यात तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. Have you seen it? बघितलंय का? कधी आरशात करून बघा हे. You see somebody, तुम्ही समजा कुणाला बघितलं, go close to him, एखादा माणूस आहे तुमच्या समोर, त्याच्या तुम्ही जवळ गेला see in his eye. आणि त्याच्या डोळ्यात डोळा घालून तुम्ही जर पाहिलं, You will see your own reflection. तर तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब त्या समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसतं. Yes. हो, दिसतं. I remember मला आठवतं, when my daughter Sandra was very small, माझी मुलगी सँड्रा जेव्हा खूप लहान होती, she once looked very closely into my eye. एकदा तिनं माझ्या डोळ्यात अगदी जवळून पाहिलं And she said, Daddy, आणि म्हणाली, डॅडी, I can see my reflection in your eye. मला माझं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यात दिसतंय, मला तुमच्या डोळ्यात मी दिसतीये. Praise God. देवाला धन्यवाद. You can see your reflection in God's eye. तसं देवाच्या डोळ्यात तुझं प्रतिबिंब आहे, देवाच्या डोळ्यात तू दिसणार आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 147 verse 11, स्तोत्र 147 त्यातलं 11वं वचन, the Lord takes delight in those who hope in his love. जी माणसं देवाच्या प्रीतीत आशा ठेवतात, देवाला त्या लोकांवर आनंद प्राप्त होतो की माझ्यावर आशा ठेवून जगणारी माणसं आहेत. That's why tonight tell God, म्हणून आज रात्री तुम्ही आल्यासरशी देवाला सांगा Lord, की प्रभू, keep me as the apple of your eye. मला तुझ्या डोळ्यातली बाहुली बनवून ठेव बाबा. Keep me as the apple of your eye. मला तुझ्या डोळ्यातलं बुबुळ बनवून ठेव. Because Bible says कारण बायबल म्हणतं, in Psalm 17 verse 8, स्तोत्र संहिता 17 8 वचन, David is saying, स्तोत्र संहिता 17:8 दावीद म्हणतो, keep me as the apple of your eye, O मला God. तुझ्या डोळ्यातली बाहुली बनवून ठेव दे बाप्पा. Hide me under the shadow of your wings. आणि तुझ्या पंखांखाली तू मला लपव. And say from this time, तुम्ही सुद्धा आतापासून असं म्हणा,
Lord, की प्रभू I give my heart to you. माझं हृदय मी तुला देत आहे, Keep me as the apple of your eye. मला तुझ्या डोळ्यातली बाहुली बनवून ठेव. उसकी आंखों में अपना परछाई देखा है मैंने. त्याच्या डोळ्यात माझी सावली पाहिली आहे मी. उसकी आंखों में मेरी परछाई मैंने देखी है, म्हणजे त्याच्या डोळ्यात माझी सावली पाहिली मी. I have seen my own reflection in God's माझं eyes. स्वतःचं प्रतिबिंब मला देवाच्या डोळ्यात दिसलंय, And that's why I have confidence. आणि म्हणून मला एक विश्वास आहे. हा जो विश्वास आहे ना, तो त्याचमुळे आहे की माझ्या देवाच्या डोळ्यात मी पाहिलं की मला फक्त जयश्री दिसते. Praise God. तुम्ही स्वतःचं नाव घाला. And nobody else. आणि कोणी मला दिसत नाही, माझ्या देवाच्या डोळ्यात मला फक्त जयश्री दिसते. See, to be loved by God means देवाने आपल्यावर प्रेम करणं म्हणजे you are not lost in the crowd. तू असा गर्दीत हरवलेला कोणीतरी नाहीयेस. You are seen clearly. अगदी स्पष्टपणे देवाच्या डोळ्यात तू दिसतोयस. Amen. आमेन. You know, my wife loves me. तुम्हाला माहितीये माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. माहितीये ना? तिच्या डोळ्यात मी माझे प्रतिबिंब पाहतो. पाहिलं आहे. अरे वा, पाहिले आहे. माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात मला माझंच प्रतिबिंब दिसतं. हालेलुया. Right, isn't it? है की नाही? बरोबर की नाही? पतीच्या डोळ्यात त्याच्या पत्नीचंच प्रतिबिंब दिसलं पाहिजे. पत्नीच्याही डोळ्यात तिच्याच पतीचं नाही, तिच्या पतीचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तिच्या डोळ्यात मी माझे प्रतिबिंब पाहिले पाहिलं आहे. आहे. तिच्या डोळ्यात I've माझे प्रतिबिंब seen. पाहिले. मी पाहिलंय की तिच्या डोळ्यात मी बसलोय. Bible says बायबल म्हणतं, in Jeremiah 31 verse 3, इर्मिया 31 अध्याय त्यातलं 3रं वचन, God is saying, देव बोलतोय, I have loved you with an everlasting love. सनातन प्रीतीनं मी तुझ्यावर प्रेम केलंय. सनातन, ज्या काळाला अंत नाही, अनंत काळ, सनातन. Not 10 years, 10 वर्षासाठी देव not आपल्या 20 प्रेम, years, 10-20 वर्षासाठी देव आपल्या प्रेमात पडलेला नाही, everlasting. तर सनातन कायमचा देव तुझ्या आणि माझ्या प्रेमात पडलाय. Praise God. He is in love with me. Hallelujah. देव माझ्या प्रेमात पडलाय. Amen. You know, in Marathi, pupil is called डोळ्याची बाहुली. डोळ्यातली बाहुली, मी तुम्हाला सांगितलं, मराठीमध्ये बुबुळ म्हणतात, डोळ्यातली बाहुली म्हणतात. डोळ्यातली बाहुली, डोळ्याची बाहुली. डोळ्यातली बाहुली आहे ती माझ्या. The doll of the eye. माझ्या डोळ्यातली बाहुली आहे ती बाहुली. You are the doll of God's eye. तसं देवाच्या डोळ्यातली तू बाहुली आहेस. कोणी काय पण म्हणू दे तिकडे, तुझा जर देवावर विश्वास आहे, तू जर देवा मागे मनोभावे चालत आहे, तर तू देवाच्या डोळ्यातली बाहुली आहे. Imagine that. कल्पना करायची. God is not looking at you with rejection. देव काही तुझ्याकडे असं नाकारलेल्या नजरेने बघत नाहीये की आउटराईट रिजेक्टेड, निघून जा. No, but with affection. एक लागणूक, एक प्रेम, एक माया, त्या नजरेनं देव बघतो So तुझ्या. let your confidence be built up. आज रात्री तुमचा विश्वास जरा वाढू दे. God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Say, God loves me. म्हणा, देवाचं माझ्यावर प्रेम आहे. If nobody loves me, it is okay with me. कोणाचंही माझ्यावर प्रेम नसेल ना, मला चालेल. But God loves me. देवाचं माझ्यावर प्रेम आहे ना, मला बास झालं. That is enough for me. मला तेवढं जगायला बास आहे. Bible, कोणालाही मी आवडत नाही, ठीक आहे. देवाला आवडले ना, खूप झालं, खूप झालं. Bible speaks of a young man whose name was Jacob. बायबल मध्ये एका तरुण माणसाची नोंद केली ज्याचं नाव आहे याकोब. He loved God, याकोबाचं देवावर खूप प्रेम होतं, but he was a deceiver. पण तो फसव्या होता. God saw the full life देवाने पूर्ण जीवन पाहिलं, and yet stamped approval on him. देवाने त्याचं पूर्ण जीवन पाहिलं, तरी सुद्धा देवाने त्याच्या जीवनावर एक मान्यतेचा शिक्का दिला. God said, he is mine. देव म्हणाला की हा याकोब माझा आहे. Now Jacob tricked his brother Esau, याकोबाने त्याच्या सख्या जुळ्या भावाला एसावाला फसवलं होतं, and Esau was so angry with Jacob. आणि एसाव त्याच्यावर भयंकर चिडला होता की दिस इज नॉट डन. असं कसं करू शकतो तू, मला कसं काय फसवतो. That he wanted to kill him. आणि मग एसावाच्या मनात असं आलं की मी याला ठार मारणार, मी याकोबाला जिवंत सोडणार नाही. Jacob ran away from his home, मग त्यापायी याकोबाने घर सोडलं, आणि घर सोडून तो पळून गेला, and he was all alone in the wilderness. आणि रानात गेला. रानात अगदी एकटा होता, बरोबर कोणी नाही, Nobody was around him. कोणीही त्याच्या अवतीभोवती नव्हतं. रानात याकोब एकटा होता. Bible says in Romans 5 verse 8, रोमकरास 5 अध्याय 8 वचन बायबल म्हणतं, God showed his love. देवाने मात्र त्याचं प्रेम त्याला दाखवलं. Even while we were yet sinners, God showed his love. आणि आपण पापी असताना, आपण अगदी पाप करत असताना देवाने त्याचं प्रेम आपल्यावरच दाखवलंय. Praise God. की मी इथे पाप करत होते आणि देव तिथे माझ्यावर प्रेम करत होता.
असं आहे. Bible says in Genesis 28 verse 13, उत्पत्ती 28 त्यातल्या 13व्या वचनात बायबल म्हणतं, God visited him and said, देव त्याला भेटायला आला आणि त्याला म्हणाला, I am the God of Abraham. मी अब्रामाचा देव आहे, I am the God of Isaac. मी इसाकाचा देव आहे. The land on which you are lying down as a beggar, ज्या जमिनीवर आता तू भिकारड्यासारखा आडवा पडलायस, I promise to give it to you हा प्रांत आणि ही जमीन मी वचन देतो, मी तुलाच देणार आहे. because you are the apple of my eye. कारण तू माझ्या डोळ्यातली भावली आहेस I याकोबा. started liking you. मला तू आवडायला लागलाय I started याकोबा. loving you. माझं तुझ्यावर प्रेम बसलं, मी तुझ्या प्रेमात पडलो याकोबा. Praise God. असं देवाला धन्यवाद. Can you imagine God's greatness? म्हणजे कल्पना करा देव किती थोर असावा. You can imagine the angels looking down from heaven, मग कल्पना करा की देवाचे दूत स्वर्गातनं खाली पाहतील, looking at Jacob in confusion. याकोबाकडे देवाचे दूत स्वर्गातनं खाली वळून बघतील आणि असे गोंधळलेले असतील They must have said, आणि म्हणाले असतील Lord, की प्रभू, why do you want to help him? त्या याकोबाला या फसव्याला तू का मदत He is करायला? a deceiver. हा फसव्या आहे आणि फसवलं सख्या भावाला, ह्याला काय मदत करतो? Heaven is confused. स्वर्ग गोंधळतं. But my God is committed. पण देव मात्र करारी आहे. देवदूतांना भले असं वाटलं, पण देवाने जे ठरवलं ते ठरवलं. देवाच्या डोळ्यात एकदा तू बसला की बसला. Praise God. मग तुला नाही देवाच्या डोळ्यातनं कोणी बाहेर काढू शकत. God had already decided to bless him. देवाने ऑलरेडी ठरवलं होतं, मी याकोबाला आशीर्वाद देणार, देणार म्हणजे देणार. God is sitting on the throne of mercy देव दयासनावर बसलाय and he answers in a way that defies even human logic. आणि देव अशा रीतीने उत्तर देतो ना की ते माणसाचा तर्कवितर्क चालतच नाही. बुद्धी जाम, माणसाची बुद्धी जाम होते. अशा रीतीने देव उत्तर देतो. God must have told the angel, देवदूतांना म्हणाला असेल, I know मला माहित आहे he is a deceiver, हा फसव्या याकोब, मला माहितीये ना, but I have made him the apple of my eye. पण मी त्याला माझ्या डोळ्यातली बाहुली करून घेतलेला आहे. Like some parents say, जसं काही आई बाप म्हणतात, I know my child is naughty, मला माहितीये माझं संतान जरा खोडकरच आहे, but what to do? पण करायचं काय? She is the apple of my ती eye. माझ्या डोळ्याची बाहुली आहे ना बाबा. मला माहितीये जरा खोडकरच आहे, पण माझ्या डोळ्याची बाहुली आहे. So God is saying, तसं देव म्हणतो angel, I know he is a deceiver, की दूतांनो मला माहितीये याकोब पण जरा नॉटी आणि खोडकर आहे, त्याने त्याच्या भावाला फसवलंय, but पण he is the apple of my eye. माझ्या डोळ्यातली ती बाहुली आहे, माझ्या डोळ्यात तो बसलेला आहे. Bible says in Romans 5, तसं रोमकरास पत्र 5वा अध्याय बायबल म्हणतं, God chooses people and loves them with kindness. देव लोकांना निवडतो आणि दयेनं त्यांच्यावर प्रेम करून माया लावतो. Praise God. Amen. God doesn't wait for you to be honest before he starts owning you. आणि देव ना वाट बघत नाही की हा थोडा प्रामाणिक बनू दे, हा थोडा इमानदार बनू दे, मग त्याचा मालकी हक्क मी स्वतःकडे घेईन. नाही, देव पहिले मालकी हक्क घेऊन टाकतो की हा माझा आहे, Praise God. ही माझी आहे. Little bit you show love to him, थोडंफार तुम्ही देवाप्रित्यर्थ प्रेम दाखवलं you will become God's. की तुम्ही देवाचे होऊन जाता. You will become the apple of his eye. देवाच्या डोळ्यातली तुम्ही बाहुली बनता. असं एवढं टीचभर तरी देवावर प्रेम दाखवला ना की तुम्ही देवाच्या डोळ्यातली बाहुली बना. करून बघा, अनुभव येतील. Your very coming here, अगदी तुम्ही लोक इथे जे येताय ना, you have a chance to be God's beloved. तुमच्याकडे आज संधी आहे, तुम्ही देवाचे लाडके बनू शकता. You can become the apple of God's eye आज tonight. तुमच्याकडे संधी आहे. आज रात्री तुम्ही देवाच्या डोळ्यातली बाहुली बनू शकता. Bible says बायबल म्हणतं in John 1 verse 12, योहानाचा पहिला अध्याय 12वं वचन, all who received him, ज्या सर्वांनी त्याला स्वीकारले, all who believed in his name, ज्या सर्वांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला, he gave them the right to become the children of त्या God. सर्वांना त्याने देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. God doesn't say fix yourself first. देव असं नाही म्हणत की पहिलं स्वतःला दुरुस्त कर, काय ते तुझं जीवन थोडं No. नीट वागायला. नाही नाही He नाही. says come here first. देव म्हणतो पहिलं माझ्याकडे ये, Come to me. माझ्याकडे ये. And so when you trust him, आणि तुम्ही देवावर एकदा विश्वास ठेवला ना you don't just get a helper, की मग फक्त मदतनीस मिळतो असं नाही. you become the very pupil of his eye. आपल्याला देव एक मदतगार म्हणून तर मिळतो, पण आपण देवाच्या डोळ्यातली बाहुली बनतो. See, and then the angel must have said, मग देवाचे दूत म्हटले असतील you don't know what he did, oh की God. देवबापा तुला माहित नाही याकोबाने काय काय केलं, इसने क्या गुल खिलाया है आपको मालूम नहीं है प्रभु. God says, I know it all. देव म्हणतो मी देव आहे, मला सगळं माहिती आहे आणि काय काय उद्योग केलेत. I know the मला माहिती- ending from the beginning. कारण प्रारंभापासून अंत जाणणारा मी देव आहे. Amen. Amen. Bible says in 2 Peter 3:9, 2 पेत्र 3रा अध्याय 9वं वचन बायबल. God is very kind. 2 पेत्र 3:9 बायबल म्हणतं देव फार दयाळू आहे, He's very patient. देव फार धीरानं वागतो And he gives people time to change. आणि देव लोकांना जरा वेळ देतो की ठीक आहे तुला थोडा वेळ देतो तू बदल, तुला थोडा वेळ देतो तू बदल. आपण ढील देतो ना पतंगाला, तशी देव बाप आपल्याला पण थोडी ढील देतो की बदल, जल्दी जल्दी
बदल, जल्दी जल्दी वापस आ. The angel says, देवदूत म्हणतो, but he's a mess. अरे पण ह्याने सगळी बर्बादी केली, देव बाप्पा हा याकोब असलाय. And God says, मग देव म्हणतो, but he is my mess. माझी बर्बादी आहे ती. कशी पण असो, म्हणजे देवाला काय म्हणायचंय की तुम्ही असं म्हणता ना की याकोबानी सगळी बर्बादी केलेली आहे, तर देव म्हणतो ती बर्बादी माझी आहे, I will take care of it. मी त्याला सांभाळून घेईन. त्यांनी जे गोंधळ घातलेत ते माझे आहेत, मी See? सांभाळून घेईन. And so when God claims you, आणि देव जेव्हा असा मालकी हक्क तुझ्यावरचा दाखवतो की हा माझा आहे, even your mess gets a VIP protection. मग तुझ्या बर्बादीला सुद्धा VIP संरक्षण मिळतं. बर्बादीला सुद्धा की मला माहितीये यांनी सगळी गडबड गोंधळ घातला यांनी, पण मी हा सगळा गुंता एके दिवशी त्याला सोडवून देईन, हा माझा आहे. God must have said to the angel, देव दूतांना म्हणाला असेल, go down there तुम्ही जा तिथं खाली, and make sure no one touches him. खाली जा आणि त्या याकोबाला संरक्षण द्या आणि कुणी त्याला हात लावणार नाही ही खबरदारी तुम्ही घ्या, Because he is the apple of my कारण eye. याकोब माझ्या डोळ्यातली बाहुली झालाय, मला तो आवडलाय, Praise God. मी त्याच्या प्रेमात ऑलरेडी पडलेलो आहे. Your mustard seed faith will awaken God's love for you. तुमचा जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला ना, तर तो विश्वास सुद्धा देवाचं तुमच्यावरचं प्रेम कुठेतरी जागृत करेल. Praise God. मोहरीच्या दाण्या एवढं प्रेम तरी बेटा देवावर कर. Amen. संपूर्ण हृदय नाही, हृदयाचा एक मोहरीच्या दाण्या एवढा भाग. Because Okay. Bible says in Matthew 17:20, कारण मत्थय 17वा अध्याय 20व्या वचनात बायबल म्हणतं, even small faith can do great things with God. छोटासा विश्वास सुद्धा देवासोबत महान चमत्कार करू शकतो. When you return back to God, जेव्हा तुम्ही मनोभावे देवाकडे परत याल, God will change His plan for your sake. तेव्हा देव तुझ्या खातर त्याची योजना सुद्धा बदलेल. तू मनापासून देवाकडे पहिला परत आला पाहिजे. One step back to God, एक देवाकडे तू पाऊल जर उचललं, परत आलास, and He runs 10 steps to you. देव तुझ्याकडे 10 पावलं घेऊन येईल आणि म्हणेल हा माझा आहे. मग ते पहिलं पाऊल तुम्ही उचला. So today, trust on Him. आज जरा आल्यासरशी देवावर विश्वास ठेवा. हे देवाचं मंदिर आहे. Even as Jacob trusted God, याकोबानं कसं देवावर विश्वास ठेवला तसा तुम्ही ठेवा. no matter what you have done, तुम्ही काही जरी केलेलं असलं तरी सुद्धा just come back to Him केवळ देवाकडे परत या. with a repentant heart. एक पश्चातापी हृदय घेऊन देवाकडे परत या. झालं गेलं विसरा, देवाचरणी टाका, पश्चाताप करा आणि And देवाकडे, you will become the apple of God's eye. म्हणजे देवाच्या डोळ्यातली तुम्ही बाहुली बनाल. Because Bible says कारण बायबल म्हणतं, in Deuteronomy 32 verse 10, अनुवादाचा 32वा अध्याय त्यातलं 10वं वचन, God found him in a desert land देवाला तो रानात सापडला and in the waste howling wilderness. आणि तो अरण्यात, तो वाळवंटात, असा ओसाड जागेत देवाला तो सापडला. God led him about. तिथून देवाने त्याला मार्गदर्शन केलं. God instructed him. देवाने त्याला मार्गदर्शन दिलं, सूचना दिल्या. And the final line is, आणि सरते शेवटचं वाक्य असं आहे, God kept him as the apple of his eye. देवाने त्याला त्याच्या डोळ्यातली बाहुली बनवून ठेवलं. Yes, it says in Deuteronomy 32 लिहिलं ना, 10. आपण आता वाचलं अनुवाद 32वा अध्याय, तिथेही लिहिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. अनुवाद 32व्या अध्यायामध्ये लिहिलंय याकोबाविषयी की हा माझ्या डोळ्यातली बाहुली आहे. God said it. देव बोललाय. Bible says in Luke 15:20, लूकचा 15वा अध्याय 20वं वचन बायबल म्हणतं, God forgives and welcomes those who return to him. जे लोक देवाकडे परत येतात त्या लोकांना देव क्षमा करतो आणि देव त्यांचं स्वागत करतो की या तुमचं स्वागत आहे. God blessed him. देवाने त्याला आशीर्वाद दिला. Jacob was blessed much. याकोब फार आशीर्वादित झाला. He got married. मग याकोबाने विवाह केला. He raised children. याकोबाला संतान झाली. He built a business त्याने त्याचा व्यवसाय उभा केला and came back home as a strong and successful man. आणि मायदेशी परत आला, माय घरी परत आला, एक यशस्वी माणूस बनून. That is what God does for those who are the apple of his eye. जी माणसं देवाच्या डोळ्यातली बाहुली झालेली आहेत, त्या माणसांच्या जीवनात देव असं कार्य करतो. He protects them. त्यांना सुरक्षित ठेवतो. He provides for them. त्यांना पुरवतो. He lifts them up. त्यांना उचलतो. Praise हालेलुया. God. म्हणजे काय कमी आहे आपल्या सारख्याला? एवढं बाद झालं पाहिजे काय अजून आपल्या सारख्यांना? बहुत हो गया बेटा. You are not ordinary. तुम्ही साधे लोक नाहीये. You are God's VIP. तुम्ही साधी सुधी माणसं नाही. तुम्ही देवाचे VIP लोक आहात. VIP. तुम्ही देवाचे अतिशय महत्वाचे लोक, VIP लोक आहात. VIP means VIP म्हणजे very important pupil. व्हेरी इम्पॉर्टंट पीपल, म्हणजे अतिशय महत्वाची भावली. देवाची अतिशय महत्वाची भावली तू आहेस. Amen. आमेन. And so when God watches you, तर देव जेव्हा तुझ्याकडे पाहत असतो, He never checks your faults. तेव्हा देव कधी तुझ्या चुका तपासत नाही बेटा. He is guarding the treasure. तर देव तो खजिना सांभाळतोय. You are a treasure to God. देवासाठी तू एक खजिना आहे. देव तो खजिना सांभाळतोय. देव तुझ्याकडे बघताना तुझ्या चुका काढत बसत नाही.
Touching God's child is like poking his eye. देवाच्या लेकराला हात लावणं म्हणजे देवाच्या डोळ्यात तुम्ही एक तुमचं बोट भोसकल्यासारखं आहे. He will respond very fast. आणि मग देव पटकन उत्तर देणार हं त्याला. देव पटकन प्रतिक्रिया करणार. Like little dust also goes, your hand goes immediately. जसं थोडीशी धूळ जरी आपल्या डोळ्यात गेली तर लगेच आपला हात असा असा जातो ना. In the same way, तसंच आहे. God is saying, देव म्हणतो if you touch my child, माझ्या लेकराला जर कुणी हात लावला, you are touching the pupil of my eye. माझ्या डोळ्यातल्या भावलीला तुम्ही हात लावताय, मी सोडणार नाही. मी नाही, देव बोललाय. देव बोललाय. Your life is under divine security. तुझं जीवन ऍक्च्युली दैवी संरक्षणाखाली आहे. Heaven is always on duty for you. आणि स्वर्ग 24/7 तुझ्या ड्युटीवर आहे. Praise God. स्वर्ग तुझ्यासाठी 24/7 कामाला आहे. स्वर्ग स्वर्ग कुठला आयटीतला ऑफिस नाही. स्वर्ग. Look at Jacob. याकोब बघा, From running in fear to walking in favor. घाबरून पळतोय पण आता अनुग्रहात परत आलाय. बघा, That is God's upgrade plan. घाबरून पळत जाणारा देवाच्या अनुग्रहात चालत चालत येतोय. ही देवाची त्याच्यासाठी असलेली अपग्रेडेड योजना, अपग्रेडेड प्लॅन. Praise God. आमेन. Bible says in Psalm 29 verse 11. स्तोत्र 29 11व्या वचनात बायबल The म्हणतं, Lord blesses his people and gives them peace. परमेश्वर त्याच्या लोकांना आशीर्वाद देऊन त्यांना शांती देतो. So tonight, आज रात्री become God's apple of his eye. तुम्ही जरा देवाच्या डोळ्यातली भावली बनायचं ठरवा. How to trust him? बर, देवावर विश्वास कसा ठेवायचा? Start by coming to him just as you are. जसे आहात तसे देवाकडे या. बस, काही करायचं नाही. जसे आहात तसे या. Without hiding, without pretense. अजिबात लपायचं नाही. अजिबात आडेवेडे घ्यायचे नाही. सोंग ढोंग करायचे नाही. जसे आहात तसे या. No acting before God. अजिबात देवासमोर अभिनय आणि ऍक्टिंग करायचा नाही. पकडे जाएंगे. Because God already knows the full story. कारण देवाला तुझी संपूर्ण कथा ऑलरेडी माहिती. कशाला लपवतो? कशाला ढोंग करतो, प्रिटेंड करतो, अभिनय करतो, ऍक्टिंग करतो? तुझी Speak स्टोरी to him देवाला माहिती. honestly. अगदी प्रामाणिकतेनं देवाशी बोलायचं Believe that he loves you. आणि विश्वास ठेवायचा. देवाचं माझ्यावर प्रेम आहे. गोंधळ घासला असलं तरी म्हणायचं, देवबाप्पा मी गोंधळ घातलाय. And take one step, आणि एक पाऊल उचलायचं. one small step of faith. छोटं विश्वासाचं पाऊल उचलायचं. Even if it feels weak, आणि जरी अशक्त वाटलं ना take one step before God तरी कसंही करून देवासमोर एक विश्वासाचं पाऊल उचलायचं. and see what he can do for you. मग बघा देव तुमच्यासाठी काय काय करतो. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Proverbs 3 verse 5, नीतिसूत्र 3 अध्याय 5 वचन, trust in the Lord with all your heart संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. and he will guide you. म्हणजे देव तुम्हाला मार्गदर्शन. अर्धवट हृदयाने देवावर विश्वास ठेवायचा नाही. ठेवत असाल पूर्ण ठेवा. Hold on to his promises. आणि त्याच्या अभिवचनांना, हे जे वचन आहे ना, ह्याला धरून धरून जगायचं. हे सगळं इथं पाहिजे. Even when your situation looks confusing, आणि परिस्थिती जरी तुला अशी गोंधळलेली वाटली की बापरे काय हा सगळा भयानक प्रकार माझ्या आयुष्यात चाललाय, stay closely to him. तरी देवाच्या जवळ राहायचं. Stay close to him every day. अगदी रोज त्याच्या जवळ राहायचं. तो काही भाडं घेत नाही आपल्याकडून. त्याच्या जवळ राहायचं. मोफत आहे. त्याच्या जवळ मुक्काम ठोका. And let your heart depend on him more than your fears. आणि तुमच्या भीतीपेक्षा तुमचं हृदय त्याच्यावर जास्त अवलंबून जगू दे. Little faith in a big God मोठ्या महान देवावर छोटा तरी विश्वास ठेवा. produces big results. आणि त्यातून मोठे मोठे परिणाम आपल्याला मिळतात. रिझल्ट मोठे येतात छोटा विश्वास ठेवून सुद्धा. And so when you trust him like Jacob did, तर याकोबाने जसा देवावर विश्वास ठेवला तसा जर तुम्ही लोकांनी देवावर विश्वास ठेवला, God will shape your life. देव तुमच्या आयुष्याला आकार देईल. He will protect your path. देव तुझ्या मार्गाला संरक्षण He देईल. will bless your future. देव तुझ्या भविष्याला आशीर्वाद देईल. अरे बापरे, खूप झालं आपल्यासारख्याला. And that's what he did with me. आणि देवाने माझ्या आयुष्यात हेच केलंय. I was a nobody. मी कोण होतो? एकेकाळी मी शून्य होतो. Lost my parents early in माझे आई life. वडील फार लवकर वारलेले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये वडील तर फारच लवकर वारले. तत्पश्चात माझी आई पण वारली. Nobody for me. तसं माझं कोणीच नाही. But God made me the apple of his eye. पण देवाने केलं ना मला त्याच्या डोळ्यातली भावली. I trusted him. मी ठेवला देवावर I विश्वास. believed him. देवावर मी भरोसा टाकला. He raised my standard. देवाने माझी जीवनशैली वर आणली. What he did for me, he will do for you. आणि माझ्यासाठी देवाने जे केलंय ते देव तुमच्यासाठी सुद्धा करेल. What he did for Jacob, he did for me. देवाने याकोबासाठी जे केलं ते देवाने माझ्यासाठी केलं. And what he did for me, he will do for you. माझ्यासाठी जे केलं ते देव तुझ्यासाठी करेल. देव आहे तो. Bible says बायबल म्हणतं in Psalm 4 verse 8, स्तोत्र संहिता 4 त्यातलं 8 वचन, the Lord keeps those who trust in him safe. जी माणसं देवावर विश्वास ठेवतात त्या माणसांना देव सुखरूप ठेवतो.
People's opinions will change about you. लोकांची मतं तुझ्याविषयी न रोज बदलतील. आज लोकांना मी आवडते, मग उद्या उठून लोकांना मी आवडत नाही. आज सिस्टर अच्छी आहे, फिर कल को सिस्टर अच्छी नाही, याचं चालतं लोकांचं. But God's excellent loving kindness towards His children is eternal. पण देवाची उत्तम प्रेम दया त्याच्या मुलांसाठी अनंत काळची आहे, ती कधी बदलत नाही. देवाला एकदा मी आवडले की कायमची आवडले. People may change their minds, लोक त्यांची मनं बदलू शकतात, but God does not wake up in a bad mood about you. ते मात्र कधी तुझ्या विषयीनं कुठल्या वाईट मूड मध्ये उठत नाही. His love is steady. देवाचं प्रेम सातत्याचं आहे. His eyes are constantly on you. देवाचे डोळे तुझ्यावर आहेत म्हणजे तुझ्यावर आहेत. And His heart is toward you. आणि देवाचं हृदय तुझ्याकडे लागलंय म्हणजे लागलंय, त्यात बदल नाही. Bible says बायबल लिहितं in ना. 2 Chronicles 16 verse 9, 2 इतिहास 16वा अध्याय 9व वचन बायबल म्हणतं, the eyes of the Lord run to and fro परमेश्वराचे डोळे इकडून तिकडे फिरतात. throughout the whole earth संपूर्ण पृथ्वीवरती त्याचे डोळे फिरतात. all the time. सदैव सदोदित फिरतात. He is looking for people who fully trust Him. आणि देव ते डोळे फिरवून ज्या लोकांचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे अशा लोकांना शोधतो. So He can show His power and help म्हणजे them. देवाला त्याचं सामर्थ्य त्यांना दाखवून त्यांना सहाय्य करता येईल. Yes, read it in your Bible. तुमच्या बायबल मध्ये तुम्ही उघडून वाचा. 2 Chronicles 16:9. जुना करार म्हणतात त्याला. 2 इतिहास 16वा अध्याय 9व वचन, तुझे ढूंढने आया है वो, आवाज उसकी सुनो. Say, so do not beg for value from the world. तो उगीच जगाकडनं आणि जगातल्या लोकांकडनं बघा ना मला किंमतच देत नाहीत, बघा ना मला किंमत, कशाला पाहिजे त्यांच्याकडनं आपल्याला किंमत, नको. When heaven has already called you precious, स्वर्ग जेव्हा तुला मौल्यवान म्हणतंय, लोकांकडनं आपल्याला किंमत पाहिजेच कशाला आहे? why you are trying to look in somebody else's eye to find your value? कशाला आणि कोणाच्या तरी डोळ्यामध्ये तू स्वतःचं प्रतिबिंब शोधत आहे की ह्यांनी मला किंमत द्यावी, ह्यांनी मला किंमत द्यावी, ह्यांनी मला किंमत द्यावी. Look in God's eye. देवाच्या डोळ्यात बघ, भरपूर He किंमत आहे. values you. देवाला तुझी भरपूर किंमत आहे. देवाला तू एवढा आवडलाय आणि देवाला मी एवढी आवडलेली आहे की देव तुझ्या माझ्या प्रेमात पडलाय. Praise God. हालेलुया. I'm not saying the Bible is हे saying. मी नाही म्हणत, घरी जाऊन बायबल उघडा, पद्धतशीर बसान वाचा, बायबल म्हणतं हे सगळं. Bible says in Psalm 136 verse 1, स्तोत्र संहिता 136 त्यातलं पहिलं वचन बायबल म्हणतं, the faithful love of the Lord continues forever. देवाचं विश्वासू प्रेम सातत्याचं असतं, कायमचं असतं. The steadfast love of the Lord never ceases. देवाचं सातत्याचं प्रेम कधी संपत नाही असं वचन आहे. Say, like the eyelids protect the eye, जसे ह्या पापण्या कसं आपल्या डोळ्याला सुरक्षित ठेवतात, God's love guards the beloved. तसं देवाचं प्रेम त्याच्या लाडक्यांना, त्याच्या छकुल्यांना सुरक्षित ठेवतं. Praise God. आपण सगळे देवाचे छकुले. When your father cannot help you जेव्हा तुझे वडील समजा तुला मदत नाही करू शकत, and your mother cannot protect you, समजा तुझ्या आईला सुद्धा तुला संरक्षण नाही देता आलं, then you are in a Jacob moment. मग तर तू याकोबासारख्या परिस्थितीमध्ये अडकलेला आहे. He was in a place of total isolation. याकोब असाच एकांतात अडकला ना की कोणीच नाही सोबत, ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण. That is where God found him. तिथं देवाला तिथं तो सापडला. God didn't wait for Jacob to rise up in life. देवाने याकोबाची वाट नाही पाहिली की तू आयुष्यात जरा मेहनत कर, वर ये, पैसे कमाव, चांगला बन Then आणि come to me. I will help you. मग तू माझ्याकडे ये, मग मी तुला मदत करेन. नाही नाही No, नाही, नाही, he met him in the dirt. त्या घाणीतच देव त्याला भेटायला आला. म्हणून मी म्हटलं ना, जसे आहात तसे देवाकडे या. उगी ढोंगबिंग करायची गरज नाही. उगीच आपलं दाखवायचं जंटलमन नाही, काहीतरी वेगळं. देव बघतोय की. See, Jacob made a desperate deal with God. याकोबाने देवाशी एक व्याकुलतेचा व्यवहार केला. If you be Deal. with me, की तुझं माझ्या सोबत राहिला, if you clothe me, तू मला नेसवलं, I will follow you. तू माझ्या सोबत राहिला, तू मला नेसवलं, पांघरलं, मी तुझ्या सोबत राहील. God's response was so quick देवाचा प्रतिसाद इतका पटकन आला त्याला, because he trusted God. कारण त्याने देवावर विश्वास ठेवला होता ना. He became the apple of God's eye. याकोबाने देवावरती विश्वास ठेवला म्हणून देवाच्या डोळ्यातली तो बाहुली बनला आणि तो देवाला म्हणाला की तुझं मला खायला प्यायला नेसायला दिलं, तुझं मला सुरक्षित ठेवलं. See, आणि देवाने लगेच उत्तर दिलं, ठेवणार, मी तुझा आहे. you know, right in the beginning, अगदी सुरुवातीला ना, when God made Adam and Eve our first parents, प्रारंभी या मानव जातीच्या सुरुवातीला देवाने जेव्हा प्रथम
पुरुष आणि प्रथम स्त्री निर्माण केली. They were undisputed apple of God's eye. वाद नाही या गोष्टीत की ते दोघही देवाच्या डोळ्यातली बाहुलीच होते. They were the center of his vision. आणि देवाच्या दृष्टांतातले केंद्रबिंदू म्हणजे आदम आणि हव्वा. And they were the focus of his heart. आणि देवाच्या हृदयाचं एकमेव लक्ष म्हणजे पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. But when the devil saw this, पण जेव्हा सैतानाने हे पाहिलं ना, he was consumed by a toxic jealousy. सैतान असा जळून राग झाला आतमध्ये, त्याच्यात ईर्ष्या आली, जळफळाट आला. Why God loves Adam and Eve so much? की देवाचा आदम हव्वेवर एवढं का प्रेम आहे? Why are they the apple of his eye? का बरं देवाच्या डोळ्यातली बाहुली आहे ते दोघं? देवाला एवढे का आवडतात ते दोघं जण? Because he was not the object of such affection. कारण की त्याला एवढी माया नव्हती मिळाली ना सैतानाला. And so he plotted to blur the vision. आणि मग सैतानाने काय केलं तर दृष्टांत सगळा अंधुक करायचा प्रयत्न केला. He whispered a lie. आणि एक खोटं जाऊन त्यांच्या कानात बोलला. And they chose to disobey God. आणि त्या दोघांनी सुद्धा देवाचा आज्ञाभंग निवडला. And in that moment, त्या क्षणाला the eye of humanity relationship with God, मानवतेचा जो देवाशी नातं ठेवायचा डोळा होता, मानवतेचा देवाशी नातं ठेवायचा जो डोळा होता, it was injured. त्या डोळ्याला इजा झाली. इजा. God's heart was broken. आणि देवाचं हृदय तुटलं. They became like the prodigal son. मग ते दोघे जण उद्या मुलासारखे झाले, आदम आणि हव्वा. They wandered in a far country, आणि मग एका लांबच्या देशात कुठेतरी भटकले. separated from the warmth of the father's face. आणि परमेश्वर बापाच्या चेहऱ्यावरनं जी ऊब येते त्या उभेपासून सुद्धा लांब गेले, But God didn't say, वेगळे झाले. तरी देव असं नाही म्हणाला त्यांना, go where you जा, want to. मला काय पडली नाही, मी तुझी पर्वा करणार नाही, जा, काय No, करायचं he's ते a करा. loving father. नाही, देव प्रेमळ बाप आहे. पोरं भले कशी वागली, तो प्रेमळ बाप आहे. He's a master restorer. अरे तो मास्टर आहे, पुनर्वसित करण्यामध्ये प्रभुत्व आहे देवाचं. मुलं भले कशी वागू दे, मी बाप आहे त्यांचा. The devil enjoyed this. सैतानाला मात्र आनंद झाला या He thought he सगळ्यात. has won. सैतानाला असं वाटलं मी जिंकलो. But then an angel looked at him and said, मग एका दूताने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला, you think you broke the eye? तुला असं वाटतं की देवाच्या त्यांचे डोळे तू तोडले, No. त्यांचे डोळे तू फोडले? असं नाही. You just started a 4,000 year rescue mission. 4000 वर्षाचं एक सुटकेचं कार्य तू सुरू केलंय. See what God is doing. देव काय करतो बघ, मुक्ती मिशन सुरू केलंय तू. God is already picking out a manger in Bethlehem. देव तर ऑलरेडी बेथलेम गावामध्ये गव्हाणी शोधायला सुरुवात केलेला आहे. तू मुक्ती मिशन सुरू करून दिलं सैताना देवाला. तुला वाटतं ती त्या दोघांचे डोळे तू फोडले? अरे तू देवाला मुक्ती मिशन सुरू करून दिलंय. देव त्यांना तारायला येतो. God has already started looking out for a manger in Bethlehem. देवाने बेथलेम गावात ऑलरेडी गव्हाणी शोधून ठेवली. 4,000 years later, आणि मग बरोबर 4000 वर्षांनंतर God sent Jesus देवाने येशूना पाठवलं. to pay the ultimate price. सत्य शेवटची सगळी किंमत मानवासाठी मोजायला. Jesus paid for our sins. येशूंनी आपल्या पापांची किंमत मोजली. How? कशी? By dying for us on the cross of Calvary. आपल्यासाठी काल्वरी नावाच्या वधस्तंभावर मरून येशूंनी आपल्या पापांची किंमत मोजली. Praise God. देवाला धन्यवाद. जिथं तुम्ही आणि मी मरायला हवं होतं तिथे येशू मेले. Through the cross, त्या वधस्तंभाद्वारे the separation was bridged. तो जो विभक्तपणा आला होता त्याच्यामध्ये एक पूल बांधला गेला. Then Jesus rose from the dead. मग येशू मेलेल्यातनं परत जिवंत झाले. Now everyone who believes in him, आता जो प्रत्येक जण येशूंवर विश्वास ठेवेल, he is brought back into that intimate circle once again. त्याला परत एकदा देवबाप त्या जवळच्या वर्तुळात घेणार. Praise God. तो परत जवळच्या वर्तुळात येणार. जो कोणी येशूंवरती माझ्यासारखा विश्वास ठेवेल तो देवाच्या जवळच्या वर्तुळात येणार. You aren't just forgiven, you are restored to your original position. तुम्हाला फक्त क्षमा मिळाली असं नाही, तुमच्या पहिल्याच्या जागेवर देवाने तुम्हाला परत आणून बसवलंय. And God says, now you are my very precious thing. आणि देव म्हणतो आता तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस. You are the apple of my eye. माझ्या डोळ्याची तू बाहुली कायमचा झाला. Tonight you have an opportunity to become God's apple of his eye. माझा ऐका, तुम्ही सगळ्यांनी कान उघडून ऐका. आज रात्री तुम्हाला संधी आहे. प्रत्येकाला या दारी आलेल्या माणसाला देवाच्या डोळ्याची बाहुली बनायची संधी आज रात्री देव तुला देत आहे. हा क्षण मोलाचा दौडू नका. Because when Jesus walked on this earth, कारण येशू जेव्हा या जगात होते, he was the physical manifestation of God's apple of the eye promise. येशू ख्रिस्त म्हणजे देवाने जे अभिवचन दिलंय की माझ्या डोळ्यातली बाहुली, त्या डोळ्यातल्या बाहुली या अभिवचनाचं एक दृश्य असं रूप येशू. Say, healing was not just medicine. आणि आरोग्य म्हणजे केवळ औषध नव्हतं.
It's not just a medical act for Jesus. आणि येशूंसाठी केवळ एक ते मेडिकल ऍक्ट किंवा मेडिकल कृत्य नाहीये. It was a protective reflex of Jesus. तर येशूंमध्ये एक संरक्षणाचा रिफ्लेक्स एक जी भावना आहे ना ती येते बाहेर. As I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं, the pupil is the most sensitive part of the body. डोळ्यातलं बुबुळ माणसाच्या शरीरातलं सगळ्यात संवेदनशील असं अवयव आहे. And so the brain reacts instantly to any pain there. तर डोळ्यातल्या बुबुळाला काही दुखू वगैरे लागलं तर आपला मेंदू लगेच तिथे जातो. Even so, तसंच when Jesus saw pain on this earth, येशूंनी जेव्हा या जगात वेदना पाहिल्या, his brain would react instantly. येशूंचा मेंदू लगेच प्रतिक्रिया करायचा की एवढा सारा त्रास या जगात. Because कारण it was like the pupil that had been touched. हे असं होतं ना की डोळ्याच्या बुबुळाला हात लावलाय कोणीतरी, लावलाच होता सैतानाने. And so Jesus functioned as the divine brain for a hurting world. तर या इजेनं भरलेल्या जगासाठी येशू ख्रिस्त एक दैवी मेंदू बनून येतात. Yes. वा वा, हालेलुया. When he saw the leper, आणि जेव्हा येशूंनी एका कुष्ठरोग्याला पाहिलं, when he saw the blind man, येशूंनी जेव्हा एक आंधळा पाहिला, when he saw the woman with the issue of blood, येशूंनी जेव्हा रक्तस्रावी बाई पाहिली, he didn't see a case. तेव्हा येशूंना एक केस पेपर हॉस्पिटल मध्ये बघतात तसा दिसला No, नाही. नाही. he felt a poke in his own eye. येशूंना स्वतःच्या डोळ्याच्या बुबुळाला कोणीतरी टोचल्यासारखं झालं. He healed because he could not stand to see that pain. आणि येशूंनी त्यांना आरोग्य देऊन टाकलं कारण येशूंना त्या वेदना बघवेनात. येशूंनीच जणू त्या दिवशी ते गीत गायलं की वेदना तुझ्या पाहुनी Yes. आला माझाच कंठ भरूनी. येशूंनी त्या दिवशी जणू हे गीत आपल्याला किंवा आजारी लोकांना गायलेलं आहे. So he could not stand for the most tender part of his creation to be in pain. तर मानव जातीची ही जी मानवाची निर्मिती देवाने केलेली आहे त्या मानवाच्या शरीरातला सगळ्यात नाजूक हा जो बुबुळ नावाचा भाग आहे त्या बुबुळाला काही वेदना झाल्या तर देवाला ते सहन होत नाही. To touch a sick person was for Jesus an act of restoring his own focal point. एखाद्या आजारी माणसाला स्पर्श करून आरोग्य देणं म्हणजे येशू ख्रिस्त जणू स्वतःच्या डोळ्याच्या बाहुलीला स्पर्श करून आरोग्य देत आहेत. Yes. का आपण त्याच्या डोळ्याची बाहुली आहे हे लक्षात घ्या मी काय म्हणतोय. Imagine a group of disciples trying to keep a crowd back from Jesus. कल्पना करा येशूंचे जे शिष्य होते ते शिष्य काही लोकांना येशूंपासून समजा लांबच ठेवायला पाहतात. And one is acting like a bouncer saying step back. आणि त्यातला एक कोणीतरी सिक्युरिटी टीम मधला बाउन्सर सारखा असेल आणि म्हणेल बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला Because the व्हा. master is very busy. कारण गुरुदेव बिझी आहेत, गुरुदेव बिझी आहेत, He बाजूला is व्हा, with बाजूला व्हा. VIP important people. आणि ते मोठ्या मोठ्या लोकांना भेटतायत, VIP लोकांना भेटतायत, तुम्ही बाजूला व्हा. But in the back, पण पाठीमागे a man with a withered hand cries out. वाळलेल्या हाताचा माणूस ओरडतो And Jesus stops mid-sentence. आणि येशू मध्येच थांबतात. And his own hand twitches. आणि येशूंच्या स्वतःच्या हाताला कसं कसं व्हायला लागतं. He looks at Peter आणि पेत्राकडे येशू बघतात and he says, आणि म्हणतात Peter, move aside. पेत्रा बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो. Because I just felt a sharp pain in my wide angle eye. कारण की माझ्या डोळ्यातल्या बाहुलीत मला फार मोठ्या वेदना जाणवल्यात. वाळलेल्या हाताचा माणूस तिकडनं ओरडला असेल. येशू VIP लोकांमध्ये असतील, पेत्र शेजारी उभा असेल आणि येशूंना त्या वेदना बुबुळातल्या जाणवल्या Yes. असतील कारण की तो वाळलेल्या हाताचा येशूंच्या डोळ्यातलं बुबुळ आहे. Yes. तर येशू पेत्राला म्हटले असतील साईड प्लीज, मला रस्ता दे, कोणाला तरी गरज आहे, माझं बुबुळ दुखतंय, माझी बाहुली दुखती डोळ्यातली. And so the disciples asked, तर शिष्य मग विचारत असतील But Lord, nobody touched you. पण प्रभू कोणी तुम्हाला हात तसा लावलेला नाहीये. And Jesus replies, मग येशूंनी उत्तर दिलं असेल The man with the withered hand did. वाळलेल्या हाताच्या माणसाने लांबून स्पर्श केलाय. He didn't touch my robe. त्याने झग्याला नाही हात लावला, He touched my pupil. त्याने तिथून माझ्या बुबुळाला हात लावलाय. And I can't continue preaching while my eye is hurting. आणि माझ्या डोळ्याच्या बुबुळाला त्रास होत असताना मी प्रवचन देऊ शकत नाही. And so he told the man, आणि मग त्या माणसाला ते म्हटले Stretch forth your hand. हात पुढे करा बाबा. His hand was healed. आणि बाबाचा हात बरा झाला. खतम, बात खतम, केस खतम. Jesus is not here for a fans. येशू त्याच्या फॅन साठी आलेलं नाही. ते फॅन फॉलोईंग असतं ना, क्रेझी लोक, वेडे लोक फॅन झाले, त्या फॅन्स साठी येशू आलेले नाही. He is here because you are in the team of the apple's eyes. तुम्ही त्या येशूंच्या डोळ्यातल्या बाहुलीच्या ग्रुप मध्ये आलेले आहात. म्हणून येशू इथे आलेत की सगळी माझ्या डोळ्यातली बाहुली आहे.
हे सगळे माझ्या डोळ्यातली बाहुली आहेत. And I will इथे, know when तिथे, they are तिथे. in pain because my pupil is being touched. आणि यांना वेदना झाल्या की मला कळतं, कारण माझं बुबुळ असं दुखायला लागतं. You know, Jesus is the person who is constantly scanning the field of your life. येशू ख्रिस्त एक असा व्यक्ती आहे की जे सातत्याने तुझ्या आयुष्याच्या शेताचं स्कॅनिंग करतात. He doesn't wait for a formal appointment. आणि येशू ख्रिस्त वाट नाही बघत की ह्याने माझ्याकडनं अपॉइंटमेंट घेऊ दे, माझी वेळ घेऊ दे, मग मी येतो. Say, you know, apple of the eye is all about focus. डोळ्याची बाहुली म्हणजे एकाग्रता आणि काय नाही. लक्ष पाहिजे. लक्ष कुठे आहे? लक्ष लावा. Jesus' focus was always on the tender and precious people of the society. येशूंचं लक्ष नेहमी कवळ्या अशा लोकांकडे असायचं, समाजातली कवळी माणसं That others and the society had stepped over. की ज्या माणसांकडे इतरांचं आणि समाजाचं दुर्लक्ष आहे, ज्यांना तुडवलेलं आहे, ज्यांना चुरडलेलं आहे. He loves you. तुझ्यावर त्याचं प्रेम आहे. He loves you. एक गोष्ट आज जाणून घे बेटा, येशूचं तुझ्यावर प्रेम आहे. बाकीच्यांचं काही माहित नाही, पण येशूंचं तुझ्यावर प्रेम आहे हे मी तुला 100% लिहून देईन. तू देवाला आवडलायस. Amen. नाही तर आज रात्री इथं तू कशाला येशील? तू देवाला आवडलेली आहेस. You know, in the city of Nain, नाईन गावी a widow was walking in the darkest path possible. एक विधवा बाई होती आणि तिच्या आयुष्यातल्या अंधकारमय अशा रस्त्यावर चालत होती. She was carrying her only son to the cemetery. तिचा एकुलता एक मुलगा जो वारला, त्याची मयत घेऊन ही बाई निघाली. She didn't ask for a miracle. She was not looking for a miracle. तिनं काही चमत्कार वगैरे मागितला नव्हता कोणाला. ती चमत्काराची वाट सुद्धा बघत नव्हती. मुलगा मेला, मयतीची तयारी केली, मयत घेऊन निघाली. She was too busy drowned in her own grief. आणि तिच्या स्वतःच्या दुःखात ती फार बुडून गेली होती. And Jesus didn't wait even for a formal invitation to come from her. येशूनी वाट सुद्धा पाहिली नाही की या बाईनी मला फॉर्मली सांगावं, अपॉइंटमेंट घ्यावी, वो पेपर लिख के देने दो, पेपर के ऊपर रिक्वेस्ट करने दो, मग मी तिच्याकडे जाईन. असं येशूंनी काही केलं नाही. He didn't just see a funeral procession. आणि मैतीचं फक्त ते मिरवणूक येशूंनी बघितली असं नाही. He saw a broken heart. तर मैतीची मिरवणूक बघून येशूंच्या लक्षात आलं किती तुटलेलं हृदय आहे. He stepped into the chaos. आणि त्या मैतीच्या मिरवणुकीच्या गोंधळात येशू आले. Touched the coffin. आणि त्या पेटीला जिथं प्रेत होतं, येशूंनी हात लावला. And he turned a graveyard march into a victory parade. आणि कब्रस्तानाकडे चाललेल्या मिरवणुकीला येशूंनी विजयी यात्रा केलं. How? By raising the young boy from the dead. त्या जवान मुलाला मेलेल्यातनं परत जिवंत करून मेलेल्याची मिरवणूक मैतीकडे जाणारी येशूंनी विजयी यात्रेत बदलली आहे. This is the God we serve. या देवाची सेवा करतोय आम्ही. आणि आपण फार महान आहे तो. लक्षात येत नाही आपल्या ही गोष्ट वेगळी आहे. The one who interrupts our endings to give us a new beginning. आणि जो येतो आपल्या अंतात काहीतरी लुडबुड करून जातो का? आपल्याला काहीतरी चांगला शुभारंभ द्यायला. Praise तो God. देव आहे रे. उगीच येईल का लुडबुड करायला? त्याला काहीतरी तुला चांगला प्रारंभ करून द्यायचा आहे, म्हणून तो तुझ्या जीवनामध्ये येतोय. आणि तुला असं वाटतं आला देव माझ्या जीवनात लुडबुड करायला, मी अगदी प्रायव्हेट माणूस आहे. हो का? He looked at the woman and said, "Weep not." बाईकडे, त्या मेलेल्या मुलाच्या बाईकडे बघून येशू तिला म्हणाले, बाई रडू नको, Because her eye is hurt. कारण माझं बुबुळ दुखतंय, रडू नको. माझी बाहुली दुखती डोळ्यातली, रडू नको. Because he considered her son as the apple of his eye. कारण तिच्या मुलाला येशूंनी त्यांच्या डोळ्यातली बाहुली मानलं. I mean, he didn't perform a miracle so that he could get more followers. अशासाठी चमत्कार केला नाही काही येशूंनी की हा चमत्कार केला की माझं फॉलोईंग वाढेल, नाही, Or नाही. that he can show more of his power. की मला माझं सामर्थ्य आणि सत्ता दाखवता येईल. त्यांना दाखवूनच देतो. आज दाखवायचं No, काय आहे? तो आहेच. he did it because he couldn't stand to see us suffer. त्याला बघवे ना, त्याला सहन होईना की किती त्रासात आहे ही बाई. One person came to our church one Saturday. एका शनिवारी एक व्यक्ती आपल्या चर्चला आला. He dragged himself to church. म्हणजे फरफटतच आल्यासारखा आला. Every step felt like he was carrying his own grave. प्रत्येक पाऊल उचलताना त्याला असं वाटत होतं की मी जणू माझ्या कबरेकडे चाललोय. And this church is open for such ones. आणि तुम्हाला माहिती आहे की आपलं हे चर्च अशा लोकांसाठी उघडच आहे. Praise म्हणजे God. चर्च तर आपलं उघडच आहे, पण अशा लोकांसाठी तर आपलं चर्च उघडच आहे. की अहो कष्टी व भाराक्रांत जनो हो, Jesus said. याद आरिया. Matthew 11:28. मत्ते 11:28 याद Come to आरी. me. येशू म्हणाले माझ्याकडे या. All you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, माझकडे या, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन.
आपल्या गेटवर लागले हे. When your strength is gone, जेव्हा तुझी ताकद जाते, God's invitation is still open. देवाचं आमंत्रण तरी सुद्धा तुझ्यासाठी उघड आहे. Now this man's body had become like a prison. आता या माणसाचं शरीर तुरुंगासारखं झालं. His pain was like a jailer to him. त्याच्या वेदना त्याला जेलर सारख्या. His nights were long त्याची रात्र इतकी लांबलचक. and he was looking out for mercy, तो दया शोधत असणार आहे, but nobody was giving him mercy. त्याला दया कोणी देईना. Doctors gave him reports, डॉक्टरांनी त्याला रिपोर्ट दिले, but no hope. आशा नाही दिली. Sometimes doctors can only give you reports. आणि कधी कधी असंच होतं, डॉक्टर तुम्हाला फार तर रिपोर्ट देतील, आशा देऊ नाही शकत. They will give you words, शब्द देतील but empty. पण रिकामे देतील. So many suffer silently अनेक जण मग असं शांततेनं आतल्या आत त्रास सहन करतात, because they don't know the doctor of the soul and the body of the body कारण की belongs to God. त्यांना माहित नाही त्यांच्या जीवाचा डॉक्टर कोण आणि त्यांचं शरीर देवाच्या मालकी. त्यांच्या जीवाचा डॉक्टर कोण आहे हे त्यांना माहित नाही आणि त्यांचं शरीर देवाच्या मालकीचं आहे हेही त्यांना माहित नाही. ते आतल्या आत त्रास सोसतात. Yes. गुदमरतोय जीव त्याचा, गुदमरतोय. And Bible says बायबल म्हणते in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34:18 the Lord is near the broken hearted people तुटलेल्या हृदयाच्या माणसांच्या जवळ आहे देव, and he saves those who are crushed in the spirit. आणि जे आत्म्यात चुरडले आहेत त्यांना तो तारतो, वाचवतो, मुक्ती देतो. Even when you feel sometimes like an abandoned person, कधी कधी तुम्हाला जेव्हा असंही वाटतं ना की सगळ्यांनी मला सोडलेलं आहे, Heaven- सारे असून माझे, माझा कुणीच नाही, heaven is still closer to you. तेव्हा स्वर्ग तरी तुमच्या जवळ असतं बरं का. Heaven is still waiting for your स्वर्ग response. तुझी वाट पाहत असतं की तू काय प्रतिक्रिया देतोयस. See, at times doctors may fail, but God won't. कधी कधी डॉक्टरही अपयशी ठरू शकतात, पण देव नाही, कारण तो देव आहे. पहिलं या शरीराचा निर्माण करता देव आहे. Bible says in Genesis 18 verse 14, उत्पत्ती 18 अध्याय 14 वचन बायबल म्हणतं, is there anything too hard for the Lord? प्रभूला काही अवघड आहे का? प्रभूला काही अशक्य आहे का? नाही. Man's limitation is only the beginning of God's power. माणसाच्या मर्यादा म्हणजे देवाच्या सामर्थ्याचा प्रारंभ आहे बेटा. जिथं तू संपतो तिथे देव सुरू होतो. Yes. जब तेरे से होता नहीं वो सब प्रभु से होता है. This man, एक बार का तू बोल के खुला हो जा कि मेरे से नहीं हो रहा, देख प्रभु आएगा. his faith was fading very slowly त्याचा विश्वास हळूहळू हळूहळू असा नाहीसा होत चालला and he gave up. आणि त्याने हार मानली. He stopped going to work. तो कामाला जायला लागला, त्या कामाला जायचं सोडलं. His wife was desperate. त्याची बायको व्याकुळ, They had 2 small children. 2 लहान मुलं होती त्याला. हा जो मी आला ना शनिवारचा आला, मी तुम्हाला सांगितलं होतं त्या माणसाचं सांगतोय. 2 लहान मुलं होती त्याला, बायको होती त्याला. The children stopped going to school मुलं शाळेत जायची थांबली, because they couldn't afford the fees. कारण की फी नाही आता परवडत आहे, पैसाच नाही, कुठून भरायचं. And so someone told them about our church, कोणी भल्या माणसाने त्यांना आपल्या चर्च विषयी सांगितलं, देव खरंच त्या माणसाचं भलं करो. and she brought her husband to the meeting. आणि मग या बाईनं आपल्या नवऱ्याला आपल्या सभेला आणलं. In the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत he cried out हा ओरडला, रडला, and the power of Jesus went into his body. आणि येशूंचं सामर्थ्य त्याच्या शरीरात गेलं. जे व्हायचं होतं ते झालंच. He felt great relief आणि त्याला इतकी मोठी सुटका जाणवली की बस. and he went home मग तो घरी गेला and he told his wife, आणि बायकोला म्हणाला, we will go the following week also. आपण पुढच्या शनिवारी परत तिथे जाऊया, मला काहीतरी जाणवलेलं आहे. जाणवतं बरं, ज्याचं त्याला जाणवतं, मनावर घेईल त्याचं होईल. Because मनावर घ्या. Bible says बायबल म्हणतं in Psalm 122 verse 1, स्तोत्र 122 त्यातलं पहिलं वचन, I was glad when they said to me, let us go to the house of the Lord. मला आनंद झाला जेव्हा ते म्हणाले, चला ना देवाच्या मंदिरी जाऊ. Say, मला आनंद होतो जेव्हा लोक म्हणतात किधर जा रहा है, नहीं चर्च जा रहा है. ओ मैं खुशम खुश हो जाता है. say why? का? Because there is something here. कारण इथं काहीतरी आहे ना. There is peace here. देवाचं मंदिर आहे, इथं शांती There आहे, is joy here. इथे आनंद There आहे, is remedy here. इथे उपाय There is आहे, solution here. इथे उपाय आहे, औषध आहे, शांती आहे, आनंद आहे. जे शोधायला तू गाववर भटकतोय ते सगळंच इथं आहे. मग गाववर भटकायच्या ऐवजी इथंच ये ना बाबा. Say, sometimes your breakthrough begins with one reluctant yes. कधी कधी तुझी नवीन सुरुवात तू असं थोडंसं डगमग करतच हो म्हणतो की जाने दे अभी असं करतच तू हो म्हणतो, पण होते बाबा तुझी सुरुवात. Say,
And so they came again, मग ते परत आले. and this time again he called on to God. पुढच्या शनिवारी तो माणूस परत आला. परत त्याने देवाचा धावा केला. Tears began to fall. हे असे घळाघळा अश्रू वाहतात. Years of pain poured out in a moment of surrender. पहा ना, वर्षोनवर्षीची वेदना अश्रूंद्वारे अशी समर्पणात बदलली. Praise God. त्याचे अश्रू म्हणजे समर्पण, वेदना अश्रूंद्वारे Yes. समर्पणात बदलली. वा वा, क्या बात आहे. Tears mean surrender. अश्रू म्हणजे समर्पण, की तुझं शरण आलो मी आता, माझा अंगीकारी हो बापा. And Bible says बायबल in म्हणतं, Psalm 126:5, स्तोत्र 126:5, those who sow in tears shall reap in joy. जे अश्रूंनी पेरतील ते आनंदाने कापतील. Your tears are not wasted. तुमचे अश्रू वाया जात नाहीत बरं का. They are the seeds of breakthrough. तुमचे अश्रू म्हणजे नवीन सुरुवाताचं बी आहे, बी. And so his prayer reached the throne room of God. आणि शेवटी या माणसाची प्रार्थना देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचलीच. He became the apple of God's eye. आणि झाला तो देवाच्या डोळ्याची बाहुली. झाला एकदाचा देवाच्या डोळ्याची बाहुली. And the power of Jesus struck him second time. आणि मग येशूंचं सामर्थ्य दुसऱ्यांदा त्या शनिवारी त्याच्यावर आलं. And he was healed आणि completely. तो पूर्ण बरा झाला. पूर्ण बरा झाला, पूर्ण. See, Bible rightly says बायबल बरोबर बोलतं. in Isaiah 42 verse 3, येशया 42 त्यातलं 3रं वचन. a bruised reed he will never break, तो ना अशा हलणाऱ्या बांबूला तोडत नाही. and a smoldering wick he will never snuff out. आणि मिणमिणत्या वातीला तो विझवत नाही. मिणमिणती वात आहे, विजायच्या बेतात आहे, त्याला तो असा आसरा देऊन अजून पेटवेल, पण ती वात विझू नाही देणार तो. आणि तो असा हलणारा बोरू आहे, आता पडणारच आहे वाऱ्यात, त्याला येऊन पण तो आधार देऊन उभं करणार. Even your weakest faith is still precious to him. तुझा अशक्त विश्वास जरी असला ना तरी तो देवाला मोलवान आहे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं, in James 4 verse 8, याकोबाचं पत्र 4:8 वचन, draw near to God थोडं देवाच्या जवळ या and he will draw near म्हणजे to देव तुमच्या जवळ येईल. you. Praise God. गणित एवढं सोपं आहे. थोडस देवाच्या जवळ या, देव येईल तुमच्या जवळ. करके तो देखो. Thank you, Jesus. Now is your time to become the apple of God's eye. आता तुमची वेळ आहे देवाच्या डोळ्यातली बाहुली बनायची वेळ. Those who have not yet become the apple of God's eye, आणि जे लोक अजूनपर्यंत देवाच्या डोळ्याची बाहुली बनलेले नाहीयेत, God is ready to make you one. देव तयार आहे त्याच्या डोळ्याची तुम्हाला बाहुली बनवायला. Just open your heart, केवळ हृदय उघडा, call unto Him, त्याच्या नावाचा धावा करा, stick to Him, देवाला चिकटून राहा seek His face every day, आणि रोज देवाला प्रार्थना करा. and see the change that He will bring in your life. पहा तुमच्या जीवनात जे बदल देव आणतो ते तुमचे तुम्हीच पहा. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात का? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात स्वर्गाकडे करा Another hand place on the afflicted part of your body. आणि दुसरा हात तुमच्या आजारी भागावर ठेवा And cry out to God tonight. आणि आज मनापासून देवाचा धावा करा. With your whole heart cry to Him. संपूर्ण हृदयाने देवाचा धावा Let करा. Him touch you. देवाला तुम्हाला स्पर्श करू Let दे. Him heal you. देवाला तुम्हाला आरोग्य देऊ दे. Let Him change your position. देवाला तुमची पोझिशन बदलू दे. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात का Now, सर्वजण? shall we pray? मग प्रार्थना करायची का? Yes. करायची. Because unless we pray, He will not come. कारण जोर आपण प्रार्थना करत नाही तोवर देव येणार नाही. Unless we take His name, He will not come. जोर आपण त्याचं नाव घेत नाही तोवर देव येणार नाही. Because He said, ask and you shall कारण तो receive. म्हणालाय माग म्हणजे तुला मिळेल. He said, seek and you shall तो find. म्हणालाय शोध म्हणजे तुला He सापडेल. said, knock and the door shall be opened तो for म्हणाला you. वाजव मग तुझ्यासाठी दार उघडेल. Yes. हो, You have to do it. तुम्हाला करावं लागेल. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग डोळे बंद करा, माझ्या मागून बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I am in a miserable condition. माझी परिस्थिती फार बिकट I आहे. have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not working for गोष्टी me. माझ्या जीवनात हव्या तशा होत I नाही. don't know what to do. मला समजतच नाही मी काय करू. But my eyes are upon पण you. माझे डोळे तुझ्यावर आहेत. Help me tonight. मला आज रात्री मदत कर. Help me tonight. मला आज रात्री मदत कर. Heal me मला tonight. आज रात्री फरक कर. Deliver me आज tonight. रात्री मला सुटका दे. I
I've taken you seriously, मी Lord. तुला गांभीर्यानं घेतलंय प्रभू. I've taken you seriously. मी तुला गांभीर्यानं घेतलंय प्रभू. Touch me now. मला आत्ता स्पर्श कर. Touch me now. मला आत्ता स्पर्श कर. Yes, some are becoming God's favorite. होय, आतापासून काही लोक देवाचे आवडते होत आहेत. You are becoming the apple of God's eye तुम्ही देवाच्या डोळ्यातली भावली बनताय. because you are seeking Him now. कारण तुम्ही आता देवाला शोधायला लागलाय. Every sickness, प्रत्येक आजार every आणि disease, रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावात leave. सोड. Jesus is coming now. येशू आता येत आहे. Jesus is coming now. येशू आता येत आहे. He is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करतात. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुझ्यावर आलंय. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुझ्यावर आलंय. Every pain vanish in प्रत्येक Jesus' name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Every pain vanish in Jesus' प्रत्येक name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. See, He is touching you. बघा तो तुम्हाला स्पर्श He is touching your करतोय. body. बघा तो तुमच्या शरीराला स्पर्श He is करतोय. healing you बघा right तो now. तुम्हाला आता आरोग्य देतोय. Every headache, डोकेदुखी I command you, मी आज्ञा करतो in the name of Jesus, येशूंच्या नावात leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Come on, become serious with your life. चला स्वतःचं जीवन जरा गांभीर्याने घ्या. Be serious with your life. आता स्वतःचं जीवन जरा गंभीरपणे घ्या. Otherwise, you will end your life. नाही तर तुम्ही स्वतःचं जीवन संपवून You have टाका. an opportunity now. तुमच्याकडे आज संधी आलेली आहे. Call, call, call. परत एकदा देवाचा धावा करा करा आणि करा. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Every ulcer, अल्सर I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Let that ulcer vanish in ते Jesus' अल्सर name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Tumor. ट्यूमर People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Come on, say, Lord, touch me. म्हणा प्रभू मला स्पर्श कर. Lord, heal me. प्रभू मला आरोग्य दे. Lord, deliver me, प्रभू मला Jesus. सुटका दे म्हणा. In the name of Jesus. येशूंच्या See, नावामध्ये His power is coming पहा in you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आता येत आहे. His power is coming पहा on you. त्याचं सामर्थ्य तुमच्या आत आता येत आहे. Every pain in the body, अंगातल्या सगळ्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Problem in the neck. मानेचा आजार. Somebody is having problem in the neck. एक माणूस आला त्या माणसाच्या मानेला काहीतरी आजार You आहे. cannot move your neck. त्या माणसाला आपली मान हलवता येत The नाही. Lord Jesus is touching प्रभू you येशू now. तुला आता स्पर्श करतायत. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फराव. Start moving your neck in आपली Jesus' मान name. हलवायला लाग येशूंच्या नावात. Move it. आपली मान हलव. And you will be healed in तू Jesus' name. फरावशील येशूंच्या नावात. Spondylitis. मानेचा आजार. People suffering with ज्या spondylitis. लोकांना अजून काही मानेचा आजार आहे Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body. अंगार आलेली सूज Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lumps in the body. अंगार आलेल्या गाठी Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. See, Jesus is touching पहा you. येशू तुम्हाला स्पर्श His करतायत. power is upon your येशूंचं body सामर्थ्य now. तुमच्या शरीरांवर आता आलेलं आहे. He's visiting you now. येशू तुम्हाला आता भेटायला आलेले आहेत. He's touching those areas. येशू त्या त्या अवयवांना भागांना स्पर्श Those करतायत. areas that need healing. ज्या तुझ्या भागांना आरोग्याची गरज आहे येशू स्पर्श There करतायत. is touching you. येशू तुला तिथे स्पर्श करतात. Stomach pain. पोटातल्या वेदना Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Leave your stomach pain in सोड Jesus' name. सगळ्या पोटातल्या वेदना येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Arthritis. संधिवात Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Jaundice. कावीळ Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरी होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis. क्षयरोग People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झालाय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Diabetes. मधुमेह Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Skin disease. त्वचा रोग Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Be gone. निघून जा. Be gone. निघून जा. Be gone. निघून जा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Allergies. सर्व प्रकारची Leave in अलर्जी Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. People suffering with त्या cancer. लोकांना कॅन्सर झालाय Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर प्रभू. Have mercy on them. त्यांच्यावर दया कर प्रभू And heal them. आणि त्यांना आरोग्य दे In the प्रभू. name of Jesus. येशूंच्या In the नावामध्ये. name of Jesus. येशूंच्या Those नावामध्ये. who cannot sit ज्या down. लोकांना खाली बसता येत नाही, You have problems in your ज्या kneecap. लोकांच्या गुडघ्यांना काही त्रास, गुडघ्यांच्या Lord गाठ्यांना Jesus, touch त्रास, them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Come on, try sitting down. चला खाली बसायचा प्रयत्न करा. Start moving your hands and your limbs. आपले हात पाय हलवून पहा, Check up in your body. खाली वाकून पहा, शरीर तपासून पहा. And you will find a difference. तुम्हाला लक्षात येईल की तुमचं शरीर आरोग्यवान Because झालंय. Jesus is touching you कारण now. येशू तुला आता स्पर्श He करतात. is touching many people. अनेक लोकांना येशू स्पर्श करतात. Bleeding trouble. रक्तस्रावाचा Be आजार healed in Jesus'
येशूंच्या नावात बरा होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Now you devil आता सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ले करतो, I command you in तुला मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. You devil go. सैताना निघ. Devil go in Jesus' सैताना name. निघ येशूंच्या नावात. Devil go in Jesus' सैताना name. निघ येशूंच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सर्व सैतानी शक्त्या I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people. येशूंच्या नावात लोकांना Leave the सोड. people. सोड या लोकांना येशूंच्या Witchcraft नावात. power, सर्व चेटू divination power, करणी तंत्र मंत्र विद्या leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Whoever has done witchcraft on you, ज्या कोणी तुमच्यावर काही करणी केली आहे, if anybody has done witchcraft on you, कोणी तुमच्यावर काही जंतरलंय मंतरलंय, that power is breaking ते tonight. सामर्थ्य आज रात्री तुटत आहे. I break it in Jesus' मी name. येशूंच्या नावात ते सामर्थ्य तोडत आहे. I break those witchcraft powers in येशूंच्या Jesus' name. नावात चेटू करणी येशूंच्या नावात मी तोडत I आहे. break those curses in Jesus' येशूंच्या name. नावात मी ते शाप तोडत आहे. Leave in Jesus' name. सोड सैताना येशूंच्या Leave नावात. in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in मला Jesus' सैताना name. येशूंच्या नावात मला सोड. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Every witchcraft power, चेटू करणी demonic power, सैतानी शक्त्या leave me in सोड मला Jesus' name. येशूंच्या नावात. Every curses, leave me in सगळे Jesus' शाप name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Every दे. poverty, leave me in सर्व Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Every fear, leave me in सगळी Jesus' भीती name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Thank you, दे. Jesus. धन्यवाद It येशू. is happening. गरज आहे. The Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श He करतोय. is setting you free. यामध्ये वाद नाही. देव तुम्हाला सुटका देतोय. Lord, प्रभू those who need a blessing of a child, bless them, Lord. ज्या जोडप्यांना संतान हवंय त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who want to fly abroad, help them, ज्या Lord. लोकांना फॉरेनला जायचं त्यासाठी त्यांना सहाय्य कर. Those who are hunting for a job, give them a good जे job. नोकरी शोधतात त्यांना चांगली नोकरी दे. Those who need a house, bless them with a house. ज्यांना घर हवंय त्यांना घराचा आशीर्वाद दे. Fulfill their heart's desires, सगळ्यांच्या Lord. मनोकामना पूर्ण कर दे बाप्पा. There are many people who are living in debts. अनेक लोक कर्ज बाजारी आहेत. How many are living in debts? किती लोकांना कर्ज झालंय कर्ज. Just put your hands up. जे लोक कर्ज बाजारी आहेत त्यांनी हात वर करा. Lord, प्रभू oh, so many of them. ओ माय गॉड किती लोकांचे हात वर केलेत बघा. So many. जवळजवळ सगळ्यांना कर्ज आहे. जवळ I'm going to pray for मी you. प्रार्थना करणार आहे तुमच्यासाठी. God okay? will do a miracle देव for you. चमत्कार करेल बेटा. Yes. देव He चमत्कार will करेल. remove you from your देव debts. तुझ्या कर्जातून तुला बाहेर काढेल I राजा. know a debt is a killing thing. मला माहितीये कर्ज म्हणजे एक ठार मारणारी गोष्ट. It's a killing thing. तिळतिळ मरतो माणूस रोज जेव्हा तो कर्ज बाजारी असतो. He cannot have peace. शांतीच मिळत नाही ना. A person in debts cannot have peace. कर्ज बाजारी माणसाला शांती मिळतच नाही. But my God will do a पण miracle माझा for you. देव तुझ्यासाठी चमत्कार करेल. Somewhere, somehow He will bless you. कुठेतरी कसंही करून देव तुला आशीर्वाद देईल. Lord, प्रभू I pray for these people. मी प्रार्थना करतो या सर्व They are लोकांसाठी. living in debts. हे सगळे कर्ज बाजारी लोक आहेत It is killing them. आणि हे कर्ज त्यांना ठार मारताय. They don't know how to come out of त्यांना it. कळतच नाही यातनं बाहेर कसं पडायचं. And it is really devastating. आणि खरोखर त्यांचा ह्यामध्ये नाश होतोय. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो do a miracle. चमत्कार कर. Open up divine doors दैवी दार त्यांच्यासाठी उघड and help them to come out of their आणि debts. कर्जातून बाहेर पडायला त्यांना सहाय्य कर. Miraculously provide for them चमत्कारिक रीतीनं त्यांना पुरव that they will come out of all debts. की सगळ्या कर्जातून ते बाहेर पडावेत. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात. Let the debts go in Jesus' name. कर्ज येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Lord. धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. God will do a miracle. देव तुमच्यासाठी चमत्कार करेल. Don't try to do anything else. तुम्ही आणि काही करायचे प्रयत्न करू नका. Don't die. मरू नका. Wait for God to work for you. जरा देवाचरणी वाट बघ. देव कार्य करेल. But promise me, पण मला एक वचन द्या you will share the testimony की तुम्ही येऊन साक्ष सांगा. once He removes you from your debts. एकदा कर्जातून देवाने तुम्हाला काढलं की तुम्ही येऊन साक्ष सांगाल असं मला वचन द्या. Yes. हा? Start from coming Saturday only. येत्या शनिवार पासूनच सुरुवात करा. In this week, we will allow God to work. या 8 दिवसात आपण देवाला परवानगी देऊ तुमच्या सर्वांच्या जीवनात कार्य करायची. Okay? ठीक आहे. Praise God. देवाला And धन्यवाद. I'm sure many will come with आणि testimonies. मला माहितीच आहे. मला नक्की माहिती आहे अनेक जण साक्ष सांगायला येणार की पास्टरांनी त्या दिवशी अशी प्रार्थना केली त्या शनिवारी आणि माझं कर्ज गेलं. So give a mighty clap in advance to God. तर अगोदरच देवासाठी एक छान टाळी वाजवा. Yes, praise God.